जय जवान जय किसान मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत तामगाव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या गावी. आपण आज इथं पीक पाहणार आहोत तूर. तूर हे पीक म्हटलं की आपल्याला थोडीशी आपुलकीची भावना येते किंवा आपल्याला एक इंटरक्रॉपिंगसाठी किंवा मध्ये सोयाबीनमध्ये तुरीच्या ओळी टाकल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं किंवा खाण्यापुरती तूर होते किंवा एक ॲडिशनल आपल्याला पीक तयार होतं, असं एक आपल्या शेतकरी मित्रांची भावना असते. तर तशाच पद्धतीचं हे एक आपलं 13-7 नावाचं एक वाण आहे अंकुर सीड्स कंपनीचं. तर तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर हा प्लॉट आता आज तारीख आहे जवळपास 26/10/2025, म्हणजे 26 ऑक्टोबर आज तारीख आहे. आपण जर बघितलं तर हा प्लॉट आज पूर्ण तयार झालेला आहे असं दिसत आहे आपल्याला. तर इतक्या लवकर कुठल्याच पिकामध्ये शेंगा आपल्याला तुरीच्या व्हरायटीमध्ये शेंगा आपल्याला लागलेल्या पाहायला मिळणार नाही. हे जे वाण आहे लवकर येणारं वाण आहे असं मार्केटला सुद्धा प्रचलित आहे हे वाण. आणि याची लागवड दिनांक आहे जवळपास 24 तारखेची लागवड आहे, 24 जूनची. आणि तुम्ही बघू शकता तर जवळपास आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये 4 महिने जवळपास 120 दिवस झालेले आहे. 120-22 दिवसामध्ये हे पूर्ण वाण तयार झालेलं आहे आणि लवकर येणारं असं वाण आहे. खरंच लवकर येणारं वाण आहे. याच्यामध्ये आज शेंगा तयार झालेल्या आहेत. यामध्ये काही ठिकाणी आता जीव सुद्धा पडलेला आहे. तर काही आम्ही शेंगा सुद्धा तोडून बघितल्या तर याच्यामध्ये जीव पडलेत बऱ्यापैकी. आणि उत्पन्नास पण एकदम चांगलं राहील असं जाणवतंय, कारण की आतमध्ये जर गेलो तर तोर सुद्धा पाहायला मिळतात तुम्हाला त्यामध्ये. हे बघा यात जीव पडलेत, हे बघा जीव सुद्धा पडलेले आहेत यामध्ये, जीव सुद्धा पडलेले आहेत यामध्ये. आणि शेंगांचे तोर जे म्हणतो आपण ते एकदम चांगले आहे. लांब लचक असे तोर लागलेले. काल परवा इतका पाणी झालेला आहे पण तरी सुद्धा या तुरीवरती आता काही एक परिणाम होणार नाही अशी एक दिसतंय. हे बघा शेतकरी मित्रांनो, पाऊस झालेला आहे तर मातीचा एकदम असा उंडा तयार होतोय, गोळा तयार होतोय, जे की खूप पाणी पडलेलं आहे, अतिवृष्टी झालेली आहे. पण तशा सिच्युएशनमध्ये सुद्धा हे जे वाण आहे एकदम तग धरून असं मजबूतपणे उभा आहे आणि शेंगा लागलेल्या आहेत त्याला भरपूर अशा. त्यामुळं नक्कीच लवकर येऊन चांगलं उत्पादन देणारं असं एक क्रांतिकारी वाण शेतकऱ्यांसाठी अंकुर सीड्स या आपल्या कंपनीनं दिलेलं आहे. येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांनी भरपूर अशी या वाणाची लागवड करून लवकरात लवकर येणारी तूर आणि चांगलं उत्पादन देणारं वाण अशी या वाणाची प्रचलित झालेलं आहे. आणि आता जर इतक्या लवकर जर हे वाण जर आलं, आता समजा आज तारीख आहे 26 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर जर म्हटलं तर अजून 15 ते 20 दिवसामध्ये हे वाण खाली होऊन जाईल. जर नोव्हेंबरमध्ये जर हे वाण जर खाली जर झालं तर तुम्हाला सांगतो असं कुठलंच पीक नाही की ते आपण घेऊ शकत नाही रब्बीसाठी. मला असं वाटतं क्रांतिकारी वाण आहे, लवकरात लवकर येतं, उत्पादन पण देतं आणि मर रोगाचं कुठंच काही दिसत नाही, एकही झाड दिसत नाही की त्याच्यामध्ये मर लागलेले आहे. ही एक खासियत आहे या वाणामध्ये. आणि दुसरा दृष्टिकोन असा आता की हे वाण निघाल्यानंतर आपल्याला काही शेतकऱ्यांना घाई असती गहू पेरायची, ते सुद्धा पेरायला चालतो. काही शेतकऱ्यांची आपली घाई असती हरभरा पेरायची, तर ते सुद्धा आपल्याला पीक पेरायला चालतंय. काही शेतकऱ्यांची आपली घाई असते की आपल्याला टरबूज लागवड करायची, तर त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त असं तुरीचं वाण आहे, म्हणजे हे निघाल्यानंतर आपल्याला ते लागवड करता येऊ शकतं. काही शेतकऱ्यांची आपली घाई असते की मका लागवड करायची आहे, तर मका लागवडीसाठी सुद्धा हे पीक निघाल्यानंतर आपण मका सुद्धा लागवड करू शकता. आणि भाजीपाला पीक तर तुम्ही कुठलंही घेऊ शकता, कारण की जर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर हे जर तुरीचं वाण जर खाली होणार आहे तर नक्कीच तुम्हाला दुसरं पीक घेण्यासाठी रान आपलं तयार करता येईल आणि तयार होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बारकाईने एकदा बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की कसे तोर लागलेले आहेत या वाणामध्ये. एकदम चांगलं वाण आहे. बघितलं तुम्ही तर हे बघा, याला तोर केवढाले लागलेले आहेत, लंबाले एकदम लांबची लांब तोर आहेत असे. हे बघा किती लांब तोर आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याला शेंगा शेंगा लागलेल्या आहेत सर्व. आणि उत्पादन क्षम असं वाण आहे, जास्त उत्पादन देणारं वाण आहे, लवकर येऊन उत्पादन देईल अशी एक शाश्वती वाटत आहे आजच्या क्षणी. तर नक्की शेतकरी मित्रांना एकदम चांगलं उत्पन्न मिळेल अशी मी
इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.